अन्न वाचवा समितीच्या सर्व सभासदांना माझा नमस्कार। आपला जो वृद्धाश्रम आहे, समग्र सोशल फाउंडेशन संचलित कृपाळू वृद्धाश्रम, हा वृद्धाश्रम ज्याला कोणी नाही वाली त्याला कृपाळू वृद्धाश्रमाची सावली या ब्रीद वाक्याप्रमाणे मागील जवळपास 3.5 ते 4.5 वर्षापासून निरश्रित आणि निराधाराजी आजोबांची आम्ही सेवा करतोय। तर मी आपल्याला परिचय करून देतो। नमस्कार। तानाईला आपल्याकडे 2 वर्षापेक्षा अधिक काळ झाला। या आईचं म्हणजे यांनी बहीण वारल्यानंतर बहिणीचे 3 मुलं लहानचे मोठे केले, 3 मुलींचे लग्न केले, त्यांना ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण दिलं, त्या मुलालाही शिक्षण दिलं, त्या मुलाचंही लग्न केलं। मुली पुण्यामध्ये वेल सेटल आहे, मुलगा इथे वेल सेटल आहे, बायपासला घर आहे त्याचं। आणि ती जी सूनबाई आहे त्या सूनबाईनी 2-2.5 वर्षापूर्वी आईला म्हणजे घरातून हे करून दिलं होतं की तुझी आई जर इथं राहिली तर मी पॉयझन घेईल किंवा माहेरी निघून जाईल। म्हणून आई 3 दिवस संजय नगर मधल्या एका मॉमेडियन माणसाच्या घरी 3 दिवस होत्या आणि तो माणूस सगळीकडे आश्रम शोधत होता की मोफत आश्रम आहे का, आणि तो माणूसही कोर्टाचा होता। पण त्यांना कोणीतरी सांगितलं पत्रकारांनी की बाबा हा कृपाळू वृद्धाश्रम मोफत आहे। तर रात्री 10 वाजता या आईला घ्यायला गेलो मी, तेव्हापासून आई माझ्याकडे। नंतर आमच्या ह्या कुलकर्णी आई आहेत, ह्या डोंबिवलीवरून आहे। नमस्कार। या भंगाडे आई आहेत, भंगाडे आईचं म्हणजे बॉल वगैरे हे झालेलं आहे, या आई पण आपल्याकडे आहेत। त्यानंतर हे रवींद्र देशपांडे, हे मागील 3.5 वर्षापासून आपल्याकडे आहेत। हे रवींद्र देशपांडे आणि त्यांचे भाऊ आहेत हे राघवेंद्र देशपांडे, हे दोघं सख्खे भाऊ आहेत। हा बेगमपुरा स्थित असणारा आश्रम आहे आणि या आश्रमामध्ये वृद्ध लोक राहतात। जे काही वृद्ध लोक समाजाने त्यांच्या मुलाबाळाने त्यांना टाकून दिलेले आहे किंवा त्यांचा पालन पोषण केलेले असे वृद्ध लोक या आश्रमामध्ये राहतात। आणि आमच्या अन्न वाचवा समितीच्या अभियानाप्रमाणे दर महिन्यामध्ये आम्ही एका गरजू आश्रमाला किराणा सामानाच्या माध्यमातून मदत करत असतो। तर यांचं आम्हाला 2 महिन्यापासून मला पत्र यायला येत होतं की काका आमच्या, परंतु आपल्या नियमाप्रमाणे जे काही आश्रमाचे नंबर असतात त्यांना मी सांगितलं तुमच्या आश्रमाला अजून 2 महिने वेळ आहे। 2 महिन्यानंतर त्यांना मी मेसेज केला, आता तुम्हाला आम्हाला द्यायची हे आहे, तुम्ही आम्हाला पत्र पाठवा। यांनी आपल्याला पत्र पाठवलं आणि सगळ्यांच्या सहकार्यानं आपण आज त्यांना 42,000 रुपयाचा किराणा सामान देऊ लागलेलो आहे। कारण याच्यामध्ये सगळ्या मोठमोठ्या लोकांचं सहकार्य आहे। माझे स्वतःचे फक्त 1000 रुपये आहेत, पण 41,000 रुपये आपल्या सगळ्यांचे असल्यामुळं आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं इथं बरेच लोक आलेले आहेत, बरेच लोक आलेले नाहीत, ते लोक येत नाहीत, पण ते महिन्याला बिलकुल माझा मेसेज गेल्याबरोबर 2 तासामध्ये हे करतात, विचारतात की काय द्यायचं आम्हाला, आणि त्याप्रमाणे ते आणून ठेवतात। असे सगळे चांगले लोक आपल्या अभियानामध्ये असल्यामुळे आपण सगळ्यांना मदत करू शकतो। या ठिकाणी पहिल्याच वेळा आमच्या इंडस्ट्रियल मॅडम आहेत, त्यांची इंडस्ट्री स्वतःची दीपिका मॅडम या आलेल्या आहेत। यांनी तर किराणा सामान दर महिन्याला 2 दिवसात देतात त्या, परंतु दरवेळेस चादरी शाली जे काही वृद्ध लोकांचा गरज आहे ते देत असतात। या ठिकाणी त्यांचं पण खूप सहयोग आहे आपल्याला। त्या मेसेज गेल्याबरोबर काका मैं क्या दूं कर रहे हैं हमारे समाज की, हमारे खास करके हिंदू समाज की। मैं हालांकि अभी 2-3 साल से प्रैक्टिस नहीं करता हूं, लेकिन जो फैमिली डिस्प्यूट्स रहते हैं उसमें मेरे को जो लोग हैं दूर दूर, मतलब इवन आउट ऑफ स्टेट, दिल्ली यहाँ और जयपुर, अभी लास्ट वीक में मैं जो है श्रीरामपुर जाके आया सर। आजकल जो अभी ये साल में मैंने 28 पिटीशंस जो है डाइवोर्स के या मैंने दाखिल किया हूं या दूसरों ने दाखिल किए, तो वो क्लाइंट्स मेरे पास आए हैं। तो कोरोना के टाइम पे भी मैंने 51 पिटीशंस जो है फेस किए। आजकल की जो लड़कियां हैं, शायद हम लोग जो है उस बात के ऊपर ध्यान नहीं दे सक रहे, माँ बाप खास करके। लड़कियां शादी करके आती
4-6 महीने में मेरी इसमें बहुत डिटेल स्टडी है। मैं साइकोलॉजी भी यानी पढ़ा हूँ। मेरी बहुत डिटेल स्टडी हो गई है कि लड़कियां जो है साल 6 महीने में, अभी ये केस में अभी जो श्रीरामपुर में जाके आया, दोनों परिवार संपन्न, लड़का भी बहुत अच्छा, लड़की वाले भी बहुत अच्छे, लेकिन लड़की की माँ अपनी बेटी को अननेसेसरली सपोर्ट करना गलत काम के लिए, हस्बैंड को दबाते रहो, उनको सताओ। अभी वो क्या बोल रही है कि भाई मेरे को ये तुम्हारे माँ बाप साथ में रहेंगे तो मैं नहीं आऊंगी। और दूसरी बात, लड़का जो है वो है खामगांव का, और लड़की क्या बोलती, अकोला में शिफ्ट करो। अब कोई भी बिजनेस में संपत शिंदे, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त, मी अन्न वाचवा समितीमध्ये मोताळे काकांबरोबर काम करतो। हे सर्व आमचे सन्माननीय सदस्य आहेत अन्न वाचवा समितीचे। या अन्न वाचवा समिती मार्फत आम्ही अन्न वाचवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जनजागृती करत असतो। सरकारी कार्यालय, खाजगी कार्यालय, वेगवेगळ्या ठिकाणी मंगल कार्यालय, अशा ठिकाणी। त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्याला एखाद्या गरजू आश्रमामध्ये आम्ही भेट देऊन त्यांना किराणा सामानाची मदत करत असतो। या महिन्यामध्ये आम्ही या पाड शिंगपुरा बेगमपुरा येथील कृपाळू वृद्धाश्रम या ठिकाणी आलेलो आहोत आणि किराणा सामानाची आज मदत केली। परंतु येथील वृद्धांची कहाणी ऐकल्यानंतर अतिशय वाईट वाटतं। खरंच आपला हिंदू समाज कोणत्या पद्धतीने त्याची संस्कृती रसातळाला चाललेली आहे याचा प्रत्यय येतो। कारण प्रत्येकाच्या घरी आई वडील, मुलींच्या सासू सासरे असतात आणि जर चांगले संस्कार असेल आई वडिलांना सांभाळण्याची, सासू सासऱ्याला सांभाळण्याची, तर त्यांना वृद्धाश्रमात पाठवण्याची किंवा असे वृद्धाश्रम चालवण्याची गरज पडेल असं मला वाटत नाही। आणि म्हणूनच जिज्ञासे सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे प्रत्येक कुटुंबाने आपल्या मुलांवर तसे संस्कार करणं काळाची गरज आहे। नाही तर असे वृद्धाश्रमांची संख्या वाढत राहील आणि आपण कितीही काळजी केली तरी आपण त्यांना पूर्तता करू शकत नाही। म्हणून असे वृद्धाश्रम कमी होणं किंवा बंद होऊ नये यासाठी आपल्याला काय करता येईल याचा आपण विचार केला पाहिजे। आज या सर्व अन्न वाचवा समितीच्या सदस्यातर्फे मी या सर्व आजी आजोबांना पुढच्या याच्यासाठी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या कुटुंबियांना कधीतरी सुबुद्धी सुचव आणि त्यांना घरी नेऊन त्यांच्या आपल्या कुटुंबामध्ये राहण्याचा आनंद मिळो अशी मी सदिच्छा व्यक्त करतो। संपवतो।